हो का ताई दादांनो, मी आज तुम्हाला काय सांगत आहे. आज ही मठाची जमीन आहे. मठाच्या रानात ही मूर्ती आहे. अशी समोरच मठाच्या सुरुवातीलाच आहे अशी रानात. किती छान आणि किती सुंदर अशी मनमोहक अशी ही मूर्ती आहे. कारण नाव मला देखील ह्यांचं माहीत नाही, पण पण मठ म्हणजे नवनाथ, पण ते असं नवनाथाच्या ह्याच्यावरच असतो. आणि हो का ही होमाची झोपडी आहे इथं. असे हो का किती सुंदर उंबर आहे. गुरुपौर्णिमेला, दत्त जयंतीला इथं मोठा कार्यक्रम होता असं. हो का ही झोपडी इथं कुलूप आहे, त्यात होम 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 हे करतात त्याच्यात. हो का ही जमीन ही मठाची आपण केलेली मका आहे. असं किती किती बरीच भरपूर अशी जमीन आहे, विहीर आहे. हो का ही रूम ही ते इथलीच आहे, सगळी मठाचंच आहे ही पूर्ण. ही हो का त्या पलीकडच्या खोल्या ही मठाचेच आहेत अशा. आणि आपण केलेली मका आहे, वाळाय टाकलेली. मग किती सुंदर असं आहे. इकडं ते मठाच्या बाबांनी केलेल्या तुरी. इकडं बरंच असं भरपूर खाली पण लांब आहेत असे, बरीच लांब आहेत अशी. भरपूर जमीन आहे. कारण मी एकटे असल्यामुळे जास्त कुठं लांब जात नाही, कारण असं भीती वाटते, कोणच नाही आहे इकडं. असे जवळ आहेत शेजारी ते. हो काही मका केलेले, त्याच्या पलीकडे तिकडं खाली आपलीच मका होती, तीच आता इथं वाळत घातलेली. हो का किती सुंदर आहे. इथं पहिलं दुसऱ्यांनी ज्यांनी जमीन केली ती मठाची, ते देखील राहायला होते, पण ते आता इथून गेले दुसरीकडे. हो काही पलीकडच्या पाठीमागच्या तुरे आहेत तिकडं, फुलं लागलेत असे. हो काही उंबर. हो का ह्या शेडमध्ये आपली गावरान गाय देखील होती, पण आता ती गाय पण असं दुसऱ्याला देऊन टाकलेली. हो का ही मठातल्या बाबांनी तुरी केलेली इथं. उडीद काढलाय त्याच्यातला अगोदरच आहे. हो का ही तुरी, फुलं लागले तुरीला. गायसाठी केलेलं शेड.